दादरच्या शिवसेना भवन समोरच्या ठाकरे बंधूंचं बॅनर आता हटवण्यात आलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हे हटवण्याचे आदेश दिलेत। मनसेकडून ही बॅनरबाजी करण्यात आली होती। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षाची युती अद्यापही जाहीर झालेली नाहीये आणि त्यामुळे बॅनरबाजी करण्यात आलेली होती। या बॅनरवर बाळासाहेबांचा आणि ठाकरे बंधूंचा फोटो एकत्रित दिसून आला आणि आता राज ठाकरे यांनी हे बॅनर हटवायला सांगितलंय। तर आता हे बॅनर हटवण्यात आलेला आहे। असा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। पाहूयात। शिवसेना भवन समोर मनसेच्या वतीने जे बॅनर लावण्यात आलं होतं ते बॅनर आता मनसैनिकच काढत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। ठाकरेंचा सेवक तोच मुंबईचा नगरसेवक अशा प्रकारचं हे बॅनर होतं। यामध्ये बाळासाहेब ठाकरे असतील, त्याचबरोबर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे फोटो लावलेले होते आणि त्याच अनुषंगाने आता हा बॅनर काढण्यात येत असल्याचं पाहायला मिळते। आपल्या सोबत आहेत यशवंत किल्लेदार। ही जी लाईन आहे ही लाईन पक्षाध्यक्षांना कोणालाही आवडलेली नाहीये आणि ह्या जे काही हे उतावीळपणा करतात आमचे काही कार्यकर्ते आणि स्वतःच्या प्रसिद्धीसाठी हे सगळं खटाटोप करतात, तर ही पक्षशिस्त नाही आहे। ह्या अशा गोष्टी करताना पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना विचारून करायला हव्यात। हे न विचारता प्रसिद्धीसाठी अशा गोष्टी करतात, तर त्याच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे। ती कारवाई मला करायला सांगितली, मी बॅनर काढून टाकले। हा बॅनर जो आहे तो काढण्यात येत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। कारण असे बॅनर लावणं जरी चुकीचं नसेल, परंतु काही प्रोटोकॉल्स असतात किंवा की काही असते आणि सर्व काही व्हायचं राहते आणि जे पदाधिकारी आहेत ते उतावीळपणे अशा प्रकारचे कामं करतात आणि म्हणूनच हा बॅनर काढण्याचं राज ठाकरे यांच्याकडनं सांगण्यात आलं होतं आणि यशवंत किल्लेदार स्वतः या ठिकाणी हजर राहिले आणि त्यांनी हा बॅनर काढल्याचं आपल्याला पाहायला मिळते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश मनोज कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई।